नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळी इतिहास. आजचा चर्चेचा आपला विषय आहे एका भटक्या जमातीतील जात पाटलाला आदिलशहाची सनद. आणि ती सनद जर दाखवायची असेल, बाहेर काढायची असेल तर त्याच्याकरता 9 बकऱ्याचा बळी. हे नेमकी कथा काय आहे हे पाहण्यासाठी आपल्या सोबत राहा. पाहत राहा गाळी इतिहास. आणि जे नवीन आपल्याला जोडले गेले असतील ते खालच्या बाजूला सबस्क्राईबचं बटन दाबा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ पटकन पाहायला मिळतील. त्याच्यानुसार महाराष्ट्राचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर गावगाडा ठरलेला असायचा. एक वेस, बाजूला तटबंदी, गावामध्ये 12 बलुतदार, 12 आलुतीदार, पाटील, चौगुले, कुलकर्णी अशी गावाची रचना. बाहेरच्या बाजूला जे काही इतर दलितांची वस्ती. मात्र याच्याही पलीकडे जाऊन असे काही जाती जमाती होत्या की ना धर ते गावात होते ना गावाबाहेर सुद्धा होते. तर ते गाव कुसाच्या बाहेर होते, म्हणजेच फार दूर राहणारे. मात्र त्यांची सेवा सुद्धा सर्वांना घडायची. तर याला आपण भटक्या जमाती म्हणतो. आपल्या पोटापाण्याकरता, व्यवसायाकरता एका गावातून दुसरीकडे फिरणं त्याला आपण भटके म्हणतो. तर अशा भटक्या जवळपास 42 जमाती होत्या. तर त्यातलीच एक जमात म्हणजेच कुडमुडे जोशी. तर या असणाऱ्या भटक्या जमातीचं वैशिष्ट्य आहे त्यांची स्वतःची संस्कृती असायची, स्वतःचा त्यांचा कायदे कानून असायचा, त्यांचं न्यायालय वेगळं आहे. तर या भटक्या जमातीविषयी माहिती घेत असताना कुडमुडे जोशीचं एक मला नवभारत नावाचा एक साप्ताहिक, त्याच्यामध्ये 1985-86चा हा एक लेख सापडला. त्याच्यामध्ये बऱ्याचशा हे संधीचा उल्लेख आलेला आहे. त्यामुळं या समाजावर चर्चा करत असताना आपण पुन्हा कुडमुडे जोशी म्हणले की भविष्य वर्तमान करणारा, त्याचबरोबर गाई गुरांचा सांभाळ करणारा हा समाज. पुन्हा त्यानंतर काही लोक यातले भाट झाले. अनेक अशा प्रकारच्या उपजाती त्याच्यामध्ये पडल्या. मात्र त्याच्यामध्ये काही 4 पंथ आहेत. जसं हिंदू धर्मामध्ये वारकरी असेल किंवा वैष्णव पंथ, शैव पंथ, शाक्त पंथ, तसं यांच्यामध्ये 4 पंथ आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला पंथ आहे मडकर आहे, मानकर आहे, मेंढगी आणि गडवळी. हे पंथ आहेत. तर ह्याच गडवळी समाजाविषयी या ठिकाणी जे काही मला सापडलं तर ते हे या कुडमुडे जोशीच्या माध्यमातून आपण मांडतोय. तर याच्याकरता यांचं स्वतंत्र न्यायालय असायचं. त्याला आपण आज लोक अदालत असते तशा प्रकारची त्यांची न्यायालय होती त्या कालखंडामध्ये. आणि कधीही कुणीही या लोक न्यायालयाचा अवमान केल्याचं उदाहरण आपल्याला आढळून येत नाहीये. एवढे कडक शिक्षा त्याच्यामध्ये असायचं. आपण मारण्यापेक्षा, मृत्यूदंडापेक्षा जर जातीबाहेर काढलं तर ती शिक्षा मोठी वाटायची. त्यामुळे न्यायालयाचा अवमान करणं या भटक्या जमातीमध्ये कधीही शक्य नव्हतं. त्यामुळे न्यायालयाला महत्वाचं स्थान होतं. तर त्या न्यायालयाला त्या कालखंडामध्ये फड म्हटलं जायचं. म्हणजे जे आपण जसं फिरतं न्यायालय असतं तसं त्याला फड म्हटलं जायचं. तर ते फड त्या कालखंडामध्ये त्या कुडमुडे जोशीचे तर ते भरायचे पंढरपूर, म्हणजे यात्रा असेल त्यावेळेला पंढरपूरला भरायचे, बारामतीला भरायचे, जत आहे, जेजुरी असेल आणि सोलापूर या ठिकाणी त्यांचे फड भरायचे. तर त्या आत्ता सांगितल्यासारखं फडाला लोक न्यायालय म्हणायचं. त्यातले तज्ज्ञ कायदेतज्ञ असायचे. आता कायदेतज्ञ किंवा ज्याला आपण न्यायाधीश म्हणतो तशा प्रकारे जर आपण बघितलं तर तो पाटील असणार आहे, त्याचा जात पाटील. आणि त्याची बाजू मांडण्याकरता जे असायची लोक, म्हणजे एकंदर ज्याला न्यायाधीशाच्या भूमिकेत बसलेली, तर त्याला जाबाडे शब्द आहे. म्हणजे या लोक न्यायालयाला जाबाडे म्हटलेलं आहे. तर त्या जाबाड्यामध्ये आपला वकील सुद्धा लावायला परवानगी आहे. कारण का फिरस्ते असल्यामुळे काही आपल्याला आपलं म्हणणं मांडता येत नाही. कोण घाबरत असणार आहे, एखादी महिला असणार आहे, तर यावेळेला त्याचे वकील लावायची सुद्धा परवानगी आहे. ते ठरलेले असायचे. त्या वकिलाला बोलक्या म्हटलेलं आहे. म्हणजे जी लोक न्यायालय भरायचं, फड भरायचं त्याला जाबाडे म्हटलंय आणि वकिलाला बोलक्या म्हटलेलं आहे. तर हे जाबाडे सुद्धा त्या कालखंडामध्ये ठरले होते. जे त्याचं आपण न्यायदान करतो तर त्याचे जाबाडे ठरलेले आहेत. तर जाबाडे त्या कालखंडामध्ये जे होते, आता हे 1985चं मी तुम्हाला सांगतोय. सिद्धू दोरकर अकलूजचे आहेत. बाबूराव मोरे मास्तर नराळे हे गाव जतचे आहे ते. कृष्णा वायकर बावडा इंदापूरचे आहेत. 1985ला त्या हयात आहेत नाहीत मला माहित नाही, मात्र त्याची माहिती आपण या ठिकाणी देतोय. तर यांना ज्यावेळेस फडात इथं बोलवायचं आहे, म्हणजे जाबाड्यात बोलवायचं आहे त्यांना, तर त्याच्याकरता हरकारे पाठवायचे. समन्स पाठवतात तसं त्यांना बोलून घ्यायचं आणि मग त्यांनी त्या ठिकाणी न्यायदान करायचं. आता हे काही सर्वांना ह्या चौघांना शक्य नव्हतं, म्हणून त्या कालखंडामध्ये काही नवीन जाबाडे सुद्धा त्यांनी नेमले होते.
त्या नवीन जाबाड्यामध्ये जर आपण बघितलं, मोहनराव मोरे आहेत, यशवंतराव मोरे आहेत, रामा धुर्वे म्हणजे रामवाडी सोलापूरचे, रामा सरवदे ही मंडळी त्याच्यामध्ये आहेत. ज्यावेळेला ह्या जाबाड्या बसायचे, त्याच्यामध्ये त्याचा कालावधी आपण बघितला तर 1 ते 1 महिन्याचा, 1 दिवसापासून 1 महिन्याचा चालायचा. दोघांचे बोलक्याने तिथं आपलं म्हणणं मांडायचं आहे आणि त्यावेळेला अनेक अशा प्रकारचे निर्णय त्याच्यामध्ये व्हायचे. तर हे जी काही माझ्याकडे सनद आलेली आहे, तर त्या संधेमध्ये काही त्यांनी ठराव मांडलेले आहेत. तर ते ठराव 1-2 ठराव जर आपण बघितले, तर त्या ठरावामधला सर्वात महत्वाचा होता, तर तो आहे ध्यासधडा ठराव. ध्यासधडा म्हणजे काय? हुंडा प्रथा. आता ती हुंडा प्रथा कशी आहे या समाजातली बघा. इथं या गैवळी समाज ज्याला आपण कुडमुडे जोशीतली, तर त्याच्यामध्ये पतीनं म्हणजे होणारी जी काही मुलगी असेल त्या पत्नीला हुंडा द्यायचा आहे. त्याला ध्यासधडा म्हटलेला आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा मतभेद झाले होते की ध्यासधडा किती घ्यावा याच्याकरता काय मतभेद आहेत याची यादी या ठिकाणी आपल्याला दिसते. तर त्या यादीनुसार आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की ध्यासधडा जो असेल तो 2 होऊन घ्यावा का 3 होऊन घ्यावा याच्याकरता सुद्धा मतभेद त्या कालखंडामध्ये पडले होते. म्हणजे लग्नाच्या अगोदर मागणी करण्याकरता जाण्याकरता सुद्धा तिनं साडी कुठली घालावी, लग्नात साडी कुठली घालावी, हळदीला कुठली घालावी, हे सगळं वर्णन याच्यामध्ये, रंगाचं सुद्धा वर्णन याच्यामध्ये केलंय. तर त्याच्यामध्ये 2 मतभेद जे झाले त्याला 2-3चा वाद म्हटलं जातं. तर 2-3चा वाद काय आहे? सोलापूर आणि विजापूर म्हणताय की 2च होऊन घ्यावेत आणि सांगली कोल्हापूर परिसरातले लोक म्हणतात 3 होऊन घ्यावेत. तर हा सुद्धा वाद त्या कालखंडामध्ये या संधेमध्ये आपल्याला लेखामध्ये वर्णन केलंय. आता ही जी मूळ आपल्याला पाहिजे होतं की ही जातपंथाची जी काही पाटीलकी होती, तर त्या पाटीलकीला आदिलशाची सनद दिली, जी वर्णन तुम्हाला मी केलंय. म्हणजे बघा तुम्ही की 16व्या शतकामध्ये या कुडमुडे जोशींना आदिलशाहीमध्ये कशा प्रकारचा सन्मान होता हेही आपल्याला त्याच्यामध्ये दिसतंय. तर ही सनद जी आहे आपल्याकडे सापडलेली, तर ती आहे जत तालुक्यातल्या म्हणजे सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या कुंभारी गावचे. तर ते कुंभारी गावचे नरसोजी सिधोजी पाटलाची ही सनद आहे. तर त्याच्यामध्ये या असणाऱ्या पाटलांना सर्व विधीचे मान आहेत. म्हणजे तिथं गावात जिथं राहतायत त्यांना सर्व समाजानं सन्मान द्यावा. मग त्याच्यामध्ये बालाबलुतदाराने प्रत्येकाने आपापलं जसं असेल चामारानं जोडा द्यावा असेल, मागानं कुठे काय करावं असेल, प्रत्येकाने त्याला कसा सन्मान द्यावा त्याचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. आणि मग जो असणारा पाटील आहे, एखाद्या जाबाडे जर भरलं म्हणजे लोक न्यायालय भरला असेल, तर त्याच्यामध्ये कांबळी टाकून म्हणजे खालच्या बाजूला कांबळी टाकायची आणि त्याच्यावर तो बसणार आहे. मग त्याचा सुद्धा पोशाख आहे, पूर्णपणे भगवा घालायचं, अंगाला पूर्ण राख फासलेली असेल त्याच्या, म्हणजे जसं विभूती, राख म्हणण्यापेक्षा विभूती असेल, डोक्यावर त्याच्या जटा असायच्या आणि मग तो न्याय देणार आहे. तर त्याला न्याय देत असताना सुद्धा त्यावेळेला म्हणजे हा एक आपल्याकडे सापडलेला जो म्हणजे जाबाडे जो होता, सॉरी पाटील आहे, जाबाडे हे पुन्हा न्यायाधीश आले. तर त्या पाटलाच्या सोबत आणखी काही 3 पाटलाची सुद्धा वर्णन तिथे केलेत. म्हणजे त्याच्यामध्ये धुर्वे पाटील आहेत, म्हणजे सोलापूरच्या रामवाडीतले धुर्वे पाटील आहेत, सावळतचे गरड पाटील आहेत आणि वाफळेकरचे यादव पाटील, म्हणजे हे 3 सुद्धा त्या कालखंडातले पाटील आहेत. म्हणजे हे एक वर्णन तिथं दिसतंय या संधीमध्ये, त्याचं वर्णन आहे. आता याचं एक जसं एखादं पॅनल ठरतंय, म्हणजे न्याय एकट्याने द्यायचं नाही पाटलानं, त्याच्याकरता एक पॅनल असायचं, म्हणजे एक शिष्टमंडळ जसं असतं एखादं मंत्रिमंडळासारखं, तर तसं एक मंडळ असायचं. तर त्याच्यामध्ये मंडळ कुठला असणार आहे, त्याच्यामध्ये 8-3 म्हणजे 8 आणि 3 11चं एक पॅनल आहे ते. तर ते पॅनलमध्ये 8 आसामी आहेत आणि 3 कायदेदार आहेत. आता ते बघा, आसामीला सुद्धा त्याच्यामध्ये आसामी कुठले असावेत, म्हणजे ते कायद्यात कुणालाही नाही, पॅनलमध्ये कुणालाही घेता येणार नाही, बसला तो आणि मोठा म्हणून नाही घेतला. तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या 8 आसामीची नावं तिथं आहेत. तर त्याच्यामध्ये मानाजी धुमाळ तेरचे आहेत, चिंतामणी भोळे ते कालिकतचे आहेत, बाबाजी रहाटोळ शेडगावचे आहेत, लिंबाजी भगाळे येळावीचे आहेत, लिंबाजी शिंदे गुराळे शेळगावचे आहेत, बावजी सुर्वे सांगोलेचे आहेत, सिद्धराम गुरव शिंगणापूरचे आहेत. तर यांचं सुद्धा म्हणजे यांना हे आसामी ठरलेले आहेत. म्हणजे एक पाटील, त्याच्यासोबत 3 आसामी असणार आहेत आणि 3 कायदेदार असणार आहेत. आता ते कायदेदार मागाशी सांगितलं की जे बोलके असणार आहेत, म्हणजे ज्यांना महत्वाचं स्थान होतं, ती 3 मंडळी असणार आहेत. तर असं 11चं एक शिष्टमंडळ, एक मंडळ असणार आहे आणि मग पाटील आपला न्याय देणार आहे. तर त्याच्याकरता पाटलानं काय न्याय द्यावा, ते दंड कसे बसवावे, त्या दंडाला दंडगी म्हणायचं, मग त्याचीही नियमावली त्याच्यामध्ये देण्यात आली आहे. तर त्याच्यानुसार
या पाटलांनी या संधेमध्ये म्हणजे लग्नाच्या अगोदर एक 9 जाती ठरलेत. आता 9 जाती म्हणजे 9 कायदे आहेत बघा. ते कायदे कुठले असावेत याच्या सुद्धा म्हणजे छान अशा प्रकारचं त्यांनी वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे संधेमध्ये. त्याच्यामध्ये किती छान वर्णन आहे मला म्हणजे आश्चर्य वाटलं या समाजाचं. त्याच्यामध्ये सांगतंय की मावस बहीण, भावंडे यांच्यात लग्न करू नये. सासू-सासरे, सासू आणि सासूला कुठल्या बायको करू नये. दूध भावंडाशी लग्न करू नये. भाऊजाईला बायको करू नये किंवा त्यानंतर असणारे जावाई सासरे साडू करू नयेत. सासू सुनाला सवती करू नयेत. चुलते पुतणे साडू करू नयेत. इनेला बायको करू नये, आपली इनबाई असेल त्याला. मावस बहिणी, इने, याच्याशी विवाह करू नये. म्हणजे किती छान अशा प्रकारचं त्यांनी हे जाप्ते याच्यामध्ये मांडलेले आपल्याला दिसत आहेत. तर अशा रीतीने एकंदर म्हणजे हे जे काही ठराव असतील हे ठराव त्या ठिकाणी केले. आता त्यानंतर याच्याकरता पुन्हा जर आपण बघितलं की 12 बहिणीचा ठराव केला आहे. आता 12 बहिणीचा ठराव सुद्धा म्हणजे तशाच प्रकारचा आत्ता सांगितल्यासारखं पुन्हा त्याच्यामध्ये की लग्नविवाह कुठले म्हणजे लग्नामध्ये काय पाळावं, त्याच्यामध्ये 8 जातीची वहिवाट छानावी. म्हणजेच आपल्या जातीशिवाय दुसऱ्याशी विवाह करू नये. अगोदर पाठ लावला असेल त्याच्याशी विवाह करू नये. जर व्यभिचारानं कोणी जन्माला आला असेल त्याच्याशी लग्न करू नये. म्हणजे स्त्रीचं सोड चिठ्ठी दिली असेल, आणखी काय झाले असेल तर तिच्याबरोबर या जातपंचायतीच्या परवानगीशिवाय करू नये. म्हणजे अशा प्रकारचे 12 कायदे त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. हे सुद्धा त्याला आपण 12 बहिणीचा ठराव म्हटलेला आहे. म्हणजे किती महत्व आहे. 9 जाती ठराव वेगळा, 12 बहिणीचा ठराव वेगळा. त्यानंतर अंतविधीला सुद्धा त्याच्यामध्ये महत्व आहे की अंतविधीमध्ये जर तरुण वारला असेल तर 11व्या दिवशी गोड जेवण करावं आणि विवाहित वारला असेल तर 13व्या दिवशी गोड जेवण. जर एखाद्याचा म्हणजे अंत्यविधी झाला असेल तर त्याच्याकरता अंत्यविधीसाठी सुद्धा त्याला खांदेकरी कोण असावं, एक मुकादमंती कायदेदार असावेत, हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर अशा रीतीनं म्हणजे गाढवळ समाजाची या असणाऱ्या पंथाची 12 गावे सुद्धा सांगितले. त्याच्यामध्ये तेर आहे, लोटेवाडी आहे, कालिकत आहे, शेळगाव आहे, येळावे आहे, गुराळे, शेळगाव, सांगोले, शिंगणापूर, वायफळ. म्हणजे अशा असणारे ही जी काय असेल तर या असणाऱ्या या संधेमध्ये त्याचं वर्णन आहे. आणि महत्वाचं जर आपण बघितलं तर या संधेमध्ये जे पाटील होते त्या पाटलाला म्हणजे जे भोसले पाटील आहेत कुंभारीचे तर त्यांना 12 गावं वतन सुद्धा दिले त्या कालखंडामध्ये. मोहोळ आहे, जमखंडी आहे, उमरी, करजगी आहे, कौलापूर, मूर्तिजापूर, हुक्केरी, वळसंग म्हणजे ही गावं त्यांना याच्यामध्ये देण्यात आली आहेत. तर अशा रीतीनं म्हणजे आपण बघितलं महाराष्ट्रापासून ते अगदी तामिळनाडूपर्यंत पसरलेला हा जो असणारा कुडमोडे जोशी समाज आहे तर त्याच्याकरता आदिलशहानं सनद द्यावी ही वेगळी गोष्ट आहे. आणि याचं पालन आज ही जात पंचायत जरी कायदा आला असला तर बऱ्यापैकी पाळते. याच्यावरून एक दिसतंय भलेही भटके असतील मात्र त्यांनी आपली संस्कृती जपली, त्यांनी आपलेपण जपलं, कुठेही व्यभिचार नाही, प्रत्येकाला आपलं वर्तन कसं असावं याच्याकरता एक घालून दिलेला छान आदर्श म्हणून आपण या कुडमुडे जोशीच्या या संधीकडे पाहतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सबस्क्राईब सुद्धा करा आणि पाहत राहा गाडीव इतिहास.